ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी हॉर्मोनल गेममुळे प्ले होत असतात असं पाहायला मिळतं. म्हणजे त्या टीन एजमध्ये ते इम्पल्सिव्ह हार्मोन किंवा मग प्रत्येक थॉटमध्ये डिसिजन मेकिंगमध्ये असणारी अर्ज, जी काही घाई असते प्रत्येक गोष्टीमध्ये, तर ती आय गेस 40शी नंतर संपायला लागते. कारण मग तुमचा दृष्टिकोन मोठा झालेला असतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर विचार करत असताना तुम्ही थोडंसं ब्रॉडर स्पेक्ट्रमनी विचार करत असता किंवा तो जो किंवा मग ते आपण जनरली म्हणतो की अक्कलदाढ येते. तर थोडक्यात काय घडतं की प्रत्येक गोष्टीवर तुम्ही विचारपूर्वक ॲक्शन घेता किंवा विचारपूर्वक पाऊल उचलता. उदाहरणार्थ 20शी-22शीमध्ये जशी लोकांची भेटल्यानंतर लगेचच मैत्री होते. तर 40शी नंतर ह्या गोष्टी घडत नाहीत. म्हणजे तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर वेळ घेता थोडा. त्या व्यक्तीलासुद्धा थोडा वेळ देता की त्या व्यक्तीने तुम्हाला भेटल्यानंतर समजून घ्यावं किंवा तुम्ही कसे आहात हे त्या व्यक्तीला कळावं आणि मग तुम्ही त्या रिलेशनशिपमध्ये एंटर करावं. अर्थातच म्हणजे मैत्रीचं रिलेशन असतील किंवा आणि बिझनेस रिलेशन्स असतील किंवा आणि काही सामाजिक संबंध असतील. तर तुम्हीही वेळ घेता त्या व्यक्तीला समजून घेण्यात किंवा तो ओव्हरऑल कशा पद्धतीने ऑपरेट करतो आहे, काय ट्रेट्स आहेत त्याचे, ह्या सगळ्या गोष्टी. परंतु हेच जर 20शी-22शीमध्ये घडत असेल तेव्हा ते इम्पल्सिव्ह हॉर्मोन तुम्हाला त्या रिलेशनमध्ये जंप करण्यासाठी प्रवृत्त करत असतात. की एखाद्या व्यक्तीशी नवीन ओळख झाली, कॉन्टॅक्ट्स लगेच एक्सचेंज करणं किंवा लगेचच मैत्रीपूर्ण अप्रोच असणं, भेटीगाठी वाढणं, या सगळ्या गोष्टी. तर एकंदर ही जी प्रोसेस असते हीच तुम्ही स्पीडअप केलेली असते. आणि मग त्यानंतर ब्रेकअप्स ज्याला म्हणतो, म्हणजे फक्त मेल फिमेल रिलेशनशिपमधले ब्रेकअप्स नाही तर फ्रेंडशिपमधले ब्रेकअप्ससुद्धा जे असतात, तर ते सुद्धा लवकर पाहायला मिळतात. कारण ते रिलेशन बिल्ट होण्यासाठी किंवा ते फॉर्म होण्यासाठीचा जो एक कालावधी असतो, तो कालावधी आपण दिलेला नसतो. आणि त्यामुळे घडतं असं की जर ते बनणारच नसते रिलेशन, तर काही वेळ दिल्यानंतर असं लक्षात येतं की हे रिलेशन इस्टॅब्लिश होऊच शकत नाही. आपल्या दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत किंवा म्हणजे ॲज अ फ्रेंड आपल्या सिलेक्शन्स किंवा चॉईसेस वेगळ्या वेगळ्या आहेत. तर पुढे जाऊन आपण याच्यावर मैत्री टिकवूच शकत नाही. म्हणून मग आपण आधीच क्विट करतो, ते रिलेशन इस्टॅब्लिशच करत नाही. परंतु तरुण एजमध्ये ह्या गोष्टी इतक्या रॅपिडली केल्या जातात की तुमचे मल्टिपल रिलेशन होतात. म्हणजे खूप सारे मित्रमैत्रिणी असतात आणि 2-5च वर्षात त्याच्यापैकी अर्ध्यापैकी जास्त निघून गेलेले असतात. अर्ध्यापेक्षा जास्त नव्याने ॲड झालेले असतात. तर सामाजिकदृष्ट्या जर बघितलं तर त्या गोष्टी कॉमन आहेत. परंतु तुम्ही याच्यावर बारीक विचार केला तर तुम्ही प्रत्येक गोष्टीबरोबर एक अटेम्प्ट घेताय, प्रत्येक व्यक्तीबरोबर एक अटेम्प्ट घेताय आणि त्याने काय घडतं आहे की प्रत्येक व्यक्ती तुम्हाला जज करून पुढे निघून जातो आहे. प्रत्येक व्यक्ती जज करतो आहे आणि पुढे निघून जातो आहे आणि अननेसेसरीली तुम्ही नको त्या व्यक्तींशी एक्सपोज होत आहे किंवा नको त्या व्यक्तींना जज करायला चान्स देत आहे. इनफॅक्ट तुम्ही इनिशिएट करताय. तर एका मॅच्युअर एजनंतर तुम्हाला क्लॅरिटी येते की ह्या सगळ्यांची गरज काय आहे. म्हणजे खरंच मला समाजामध्ये रिलेशन मेंटेन करण्याची, बिल्ड करण्याची गरज आहे का? किंवा काही लोकं मग यावर नफा तोट्याच्या गोष्टी करत मैत्रीपूर्ण संबंध इस्टॅब्लिश करत असतात. कारण त्या संबंधातून काहीतरी प्रॉफिटेबिलिटी असते किंवा काहीतरी छुपा हेतू असतो. मग जर तुम्ही ते संबंध चांगले मेंटेन केले तर तो हेतू साध्य होतो आणि जर ते संबंध चांगल्यारित्या मेंटेन केले नाही किंवा मेंटेन झाले नाही तर काय होतं, ते विस्कळीत किंवा मोडीत जातात. म्हणजे एक लिखाणामध्ये लिहिलं होतं मी वाक्य की असं आपण म्हणतो इन जनरल ना की ते माझे चांगले मित्र आहेत किंवा तो माझा चांगला मित्र आहे, ती माझी चांगली मैत्रीण आहे. तर त्या लिखाणात मी असं लिहिलं की कब तक, म्हणजे हे जे तुम्ही भाकीत करताय, भाष्य करताय की ते आमचे चांगले स्नेही आहेत, ते आमचे चांगले मित्र आहेत, कधीपर्यंत? कधी ना कधीतरी तुमचं जे मोटिव्ह आहे ते सरफेसवर येतं आणि मग त्यात येस किंवा नो असं क्लॅरिटी येते आणि मग ते संबंध एकतर कॅरी फॉरवर्ड होतात किंवा मग तिथे विस्कळीत पडतात किंवा मोडून जातात तिथे. आणि मग एकेकाळी अगदी तुम्ही त्यांच्या कुत्र्याच्या बड्डेलासुद्धा उपस्थित असता आणि मग घरातलं सगळ्यात मोठं ओकेजन असतं त्यातसुद्धा तुम्ही इन्व्हायटेड नसता. तर 40शी नंतर किंवा ते आपण म्हणतो अक्कलदाढ येते. तर ती अक्कलदाढ आल्यानंतर या गोष्टीची क्लॅरिटी येते की इन्स्टंट कोणी तुमच्याशी संबंध स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही वेळ घेता थोडा त्या व्यक्तीला समजून घेण्याला किंवा त्या रिलेशनवर तुम्ही ओव्हरऑल जे काही तुमचं ओपिनियन ठेवत असता की हे माझे व्यावसायिक संबंध आहेत आणि मला हे ह्याच पद्धतीने जपायचे आहेत. हे पर्सनल रिलेशनमध्ये कन्वर्ट नको व्हायला किंवा हे माझे पर्सनल रिलेशन आहेत, हे व्यवसायापर्यंत नको यायला. तर या सगळ्या गोष्टींची तुम्हाला बेसिकली क्लॅरिटी येते आणि मग किंवा असं ह्युमन बिहेवियरमध्ये असं सांगितलं जातं की 40शी नंतर जे संबंध इस्टॅब्लिश होतात किंवा 40शी नंतर ज्या मैत्री होतात त्या तुटण्याच्या कमी चान्सेस असतात. कारण एकतर तुम्ही ती मैत्री घडत असतानाच त्या संबंधामध्ये काही अर्ज नसते किंवा तुम्ही त्या गोष्टीवर जास्त इम्पल्सिव्ह नसता.
तुम्ही वेळ घेत असता, त्या व्यक्तीलाही वेळ देत असता. त्याच्यामुळे जी काही पडताळणी व्हायची असते ती आधीच झालेली असते. आणि मग त्यानंतरसुद्धा असा अप्रोच असतो की ठीक आहे, जे काही चांगलं वाईट पडताळायचं होतं ते आधी पडताळून बघितलं. आता येणारा प्रत्येक अनुभव स्वीकृत असेल किंवा स्वीकारला जाईल. मग तो व्यक्ती धोकेबाज निघाला तरीसुद्धा तुम्ही त्याला स्वीकार करून घेता किंवा चांगलं निघालं तर अर्थातच चांगलीच गोष्ट आहे.